तर आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी चिवडा. मम्मी आता हे पोहे टाकते भाजायला. पोहे भाजल्यावरती काय होतं मम्मी? कडक कुरकुरीत होण्यासाठी. अच्छा, तर आपण हे पोहे सगळे या टोपात टाकून घेऊया आणि ह्याला चांगलंपणे भाजून घेऊया. पहिला हे आपले असे पोहे भाजून झालेले आहेत. ते आता एकदम हे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही आवाज पण ऐकू शकता. आता आपण ह्याला एका बुट्टीत काढून घेऊया. आता हे एक एक करून आपण हे सगळे पोहे पण असे भाजून घेऊया आणि मग त्या सगळ्या पोह्यांना आपण इथे एकत्र हे करून घेऊया. तर आता हे आपण पहिले तेल टाकूया. फोडणीसाठी तेल टाकूया आपण. आता घेऊया हे. तर हे आपण आपल्या हिशोबाने घेऊ शकतो. आपण केवढा चिवडा करणार आहोत त्याच्याप्रमाणे अंदाजे. आणि तर आपण हे तेल गरम झाल्यावरती हे लसूण आपण थोडे चेचून घेतलेले आहेत, जेणे की ते तेलामध्ये उडणार नाहीत. तेलामध्ये नाही उडत ना मला. बोल काय बोलते. हां, तर हे आपण टाकून घेऊया. लसूण थोडंसं लांबच घेऊ शकतो आपण, कारण लसूण उडतात तेलात. त्याला आपण थोडं भाजून घेऊया. तर हे आपण लसूण भाजून घेऊया ब्राऊन होईपर्यंत. गॅस बघू शकता आम्ही फास्ट ठेवलेला आहे, तुम्ही पण फास्ट ठेवू शकता. तर ही मम्मी बघा, मी बोललो व्हिडिओ घेऊ का, बोलते चांगली नाही दिसत. तुम्ही सांगाय कशी दिसते. आणि हे आपलं चालू येतं. पण आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूया. मिरची टाकून घेऊया. मोठ्याने बोल. मिरची टाकून घेऊया आता आपण. आणि हे लसूण जेव्हा फ्राय होतील त्यानंतर मिरच्या टाकायचे. ते पण अर्ध्या फ्राय झाल्यानंतर थोडीशी लसूण भाजल्यानंतर मिरची घालायची. समजलं तुम्हाला असं. हे किती भाजायचं आहे? हे किती भाजायचं मम्मी? चांगलं भाजून घ्यायचं ती. आपल्याला तर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. कच्चापणा नाही राहिला पाहिजे. आता थोडंसं भाजल्यावरती आपण सगळ्या मिरच्या टाकून देऊया. आपल्याला जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या. हां, तर आता आपण हे शेंगदाणे पण घेऊया. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पोह्यामध्ये. हे आम्ही किती घेतले? अर्धा किलोचे पॅकेट घेतलेलं आम्ही. मी त्याच्यामधले एवढे उरलेत. आणि आम्ही पोहे घेतलेले 2 किलो ना पोहे. तर आम्ही 2 किलोचे चिवडा करतोय, त्यासाठी आम्ही एवढं वापरलं. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आणि आम्ही पोहे भाजता वेळेस पोहे थोडेसे पहिला भाजून घेतलेले, मग त्यामध्ये हळद आणि तेल टाकलेलं. कारण का पोह्याला तेल लागल्यामुळे पोह्यामध्ये तो मसाला पकडून ठेवतात पोहे. त्यामुळे ही टिप तुम्ही पण वापरू शकता तुमच्या याच्यामध्ये. तर अजून थोडंसं याला भाजून घेऊया. चला, हे फ्राय होईपर्यंत तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. तर आज तारीख आहे. आज तारीख किती आहे मम्मी? वातावरण, बाहेरचं वातावरण बघा. हां, तर आता हे वाजलेत 6. तर बघू शकता तुम्ही व्ह्यू. ऑरेंज झालंय पूर्ण, पण कॅमेरामध्ये व्हाईट दिसतो. आज तारीख आहे 16 ऑक्टोबर आणि 6 वाजलेत. आणि आम्ही दिवाळीसाठी आमचे फराळाची तयारी करतोय. आणि आज बनवतोय आम्ही चिवडा. आणि हे लोक बघा, बाईकवाले, त्यांची अवस्था तर पावसामध्ये एकदम काय बोलायचं. आता अचानक पावसामुळे बाईकवाल्यांचे हालत खराब. तर ह्याला आपण मस्त चांगलं आता भाजून घेऊया. पावसाळा संपलाय, कोणी रेनकोट वगैरे घेऊन गेले नसतील. पण पाऊस पडलेला पण चांगला आहे ना थोडं. आता किती गरम होत होतं, ऊन किती होतं, थोडा पाऊस पडतो ना. पण आता हे एवढा दिवस पाऊस नाही पडला ना. आता अचानक पडतोय. तर आता हे आम्हाला वाटायला लागलं मिरच्या जास्त झालेत, तर आम्ही थोड्या काढतोय. ही बघा दात काढते आमची मम्मी, कशी हसते बघा जरा. अरे काय, हे असं होतच. आता आम्ही कधी जास्त एवढा मोठ्या प्रमाणात करत नाही. हा इथे मध्ये मध्ये करतोय ना, त्यामुळे मला जर असं कम्फर्टेबल नाही वाटत. पण आता एवढ्या वर्ष झाले तू फराळ बनवते, अजून कसं कम्फर्टेबल? हे तुला असं एकदम डोळे बंद करून बनवू शकतेस तू, डोळे बंद करून. आता याच्यामध्ये आपण हे सुकं खोबऱ्याचे जे पीस केलेत बारीक, ते आपण टाकूया याच्यामध्ये. ते केव्हा टाकायचे? जेव्हा आपला फोडणीचे जे पदार्थ आहेत ते थोडे भाजलेले होतात तेव्हा टाकायचा. ते खूप पातळ कापलेत ना, त्यामुळे थोडंसं लेट टाकले. जर तुम्ही ते खोबऱ्याचे पीसेस मोठे कापलात तर तुम्ही अगोदर पण टाकू शकता, पण आम्ही ते बारीक कापले त्यामुळे आम्ही ते थोडीशी फोडणी तयार झाली त्यानंतर काप केले.
पातळ काप केले. हां ठीक आहे. तर आता आपण हे शेवटला कढीपत्ता टाकूया, कारण कढीपत्ता भाजायला आपल्याला जास्त वेळ नाही लागत आणि कढीपत्ता जर आपण सुरुवातीलाच टाकला असता तर तो पूर्ण जळून गेला असता. बरोबर ना मम्मी? बरोबर. येस. कोणी कोणी सेपरेट पण असतात. हा, आणि जर तुम्हाला हे एक्सपिरियन्स वेगळं- नसेल, जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्ही प्रत्येक शेंगदाणे कढीपत्ता हे असं वेगवेगळं भाजून घेऊ प्रत्येक शकता. साहित्य वेगवेगळं कारण सगळे एकदम वेगवेगळ्या टेम्परेचरवरती सगळ्यांना वेगवेगळा टाइम लागतो भाजायला. नाहीतर तुम्ही असं तुम्हाला अंदाज नाही येणार. तुम्ही जर आमच्यासारखं एक केलात आणि तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर हे जळून पण जाऊ शकतो. तर मी तुम्हाला एक टिप सांगतो. तर याच्यामध्ये बघू शकता आमचे, तुम्हाला तर नाही दिसणार, म्हणजे बघा शेंगदाणे फुटलेत, म्हणजे समजू शकता की आपले शेंगदाणे पूर्णपणे भाजलेले आहेत. आणि कढीपत्त्याचा पण ह्यामध्ये थोडासा असा परतता वेळेस ना असा आवाज येतो, कुरकुरीत आवाज येतो. तर तुम्हाला एक नवीन अपडेट येतो. आम्ही खिडकी बंद केलेली आहे. आमचा चेहरा आम्ही खिडकी बंद केलेली कारण आता बाहेर अंधार झालेला आहे आणि आमच्या इथे खूप किडे येतात. तर ते हे नॉनव्हेज नको व्हायला चिवडा थंडीच्या दिवसात. हा, आणि हे तुम्ही थोडं चांगलंपणे भाजून घ्या, कारण का जर ते खोबरं वगैरे राहिलं तसंच, म्हणजे जास्त आपण बरोबर भाजलं नाही तर ते मऊ राहतं आणि त्याच्याने आपला चिवडा जास्त वेळ राहणार नाही. तसं जास्त वेळ नाही, जास्त दिवस. जास्त थोडीशी हिंग टाकते. हिंग टाकलंय. तू सांग ना. आपण आता ही हिंग टाकले आणि हे काय, धने आहेत. हे धने आपण हे थोडे पहिला फोडून घेतले, फोडून घेतले. 3-4 चमचे बोलू शकता हिंग. हां. आणि 2 चिमटभर आपण हिंग टाकलेली अगोदर. आणि हे बडीशोप आहे. बडीशोप 1 मूठ म्हणू शकता. तुम्हाला हवे तुमच्या अंदाजाने टाका. जर तुम्हाला बडीशोप आवडत असेल तुम्ही बडीशोप जास्त पण टाकू शकता, कारण त्याचा वास सुगंध एकदम मस्त येतो. खाताना दाताखाली जेव्हा येते तर खूप छान वाटतं खायला. आणि हे आपण कधी टाकायचं, जेव्हा आपले फोडणी झाली असेल तेव्हा, एकदम लास्ट मोमेंट. तर आता आपण हे फक्त 1-2 मिनिटाला ठेवूया आणि मग आपली फोडणी तयार आहे. आणि हे एकदम लास्ट मोमेंटला आपण ही टाकले चण्याची भाजकी डाळ. ही 1/2 किलो आम्ही आणलेली आणि एवढीशी उरले आता. तर तुम्ही समजू शकता आम्ही किती टाकले असेल. आता ह्याला थोडं आपण आता असं वर खाली करून घेऊया आणि मग आपली फोडणी तयार आहे. आता आपण पूर्ण तयार झालेलं आहे. आता वरतून थोडा गरम मसाला, हा मी कुठल्या कंपनीचा घेतला तो दाखवत नाही, पण हा बघा एवढा गरम मसाला घेतला आहे आणि हा टाकला वरतून. और इसको फेक के मार दिया आपने किसके ऊपर, फोडणी के ऊपर. आणि शेवटला आपण थोडीशी हळद टेस्टसाठी. आम्ही पोहे भाजताना पण हळद आणि तेल थोडं टाकलेलं आहे. हा, आता चांगला कलर येतो. तर ही आता आपली फोडणी तयार आहे. तर आपण आता ह्याला या पोह्यामध्ये टाकून घेऊया. पोहे थोडेसे असे पसरून घेऊया. आता माझं काम झालेलं आहे. आता मी ते बसतो बघत. गरम लक्षात एक आले. गोष्ट काहीतरी राहून गेली. अरे आपण महत्वाचं म्हणजे म्हणजे मीठ. मीठ टाकलंच होतं. आता किती टाकायचं आपण, 2 अंदाज चवीनुसार. म्हणजे 2 किलोला तुम्ही 3 ते 4 चमचे पकडू शकता. चवीनुसार ते प्रत्येकाला माहिती असतं. चवीनुसार. पण जे लोक नवीन आहेत, जे लोक पहिल्यांदा बनवतात त्यांना बनवतात तरी पण जेवण बनवतात ना, माहिती तर असतं. तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ टाकू शकता. आता याला थोडं आपण हलवून घेऊया. तुला माहिती नाही पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. तर तुम्ही गाईस सांगा कमेंट करून की तुम्हाला माहिती होतं का किती मीठ टाकायचं आहे ते आणि किती नाही. हो, जे बनवतात त्यांना माहिती असतं. तर हे खालती तुम्ही पेपर हातरून घ्या. आता आपण ह्याला पसरून घेऊया पूर्ण फोडणीला. डायरेक्ट होत ना, बघूया. डायरेक्ट नव्हतं. डायरेक्ट जर एक्स्ट्राचं तेल आपल्याला जर का नको असेल तर ते काढता येतं. मला वाटतंय फोडणी जास्त झालेली आहे आमची आणि पोहे कमी असं वाटतंय मला. बघू गाईज, आपण बघूया काय ते. म्हणून आपण ही सगळी फोडणी अशी डायरेक्ट टाकत नाहीये एकदम, कारण का असेल तर चांगलं लागतं. एक्स्ट्रा झालेलं तेल आपण काढून दुसऱ्याला वापरू शकतो. आता आपण याला मग मिक्स करूया आता एक हळूहळू. बस, हे आपण असं बघू शकतो, असं मिक्स करून घ्यायचं. पण याआधी तुम्ही पेपर चांगला पण थोडंसं असं लांब हातरून घ्या, कारण ते पोहे बाजूला जातील तर तुमचं नुकसान होईल.
तुम्ही बघू शकता होता की मला वाटत होतं की फोडणी जास्त होईल, पण नाही, हे आमचं सगळं संपलेलं आहे. आता भांडं दाखव मी. तर हे बघा आम्ही हे पुसून घेतलं. हे आता हा तयार आहे. आता फक्त एक शेवटची गोष्ट उरलेली आहे, ती म्हणजे साखर. किती घेतली ती दाखव मम्मी. अंदाजे तुम्हाला ठीक किती आहे. गोड हवा तुम्हाला जास्त गोडची गरज नसेल तर तुम्ही साखर एकदम नकळत किंचित टाकू शकता. जर तुम्हाला एकदम साखरचा टेस्ट पाहिजे एकदम. आणि त्याच्यात एक छोटी वाटी टाकलेली आहे. किती वाटी? छोटी वाटी. टाकलेली आहे साखर. हा, तर आता आपण याला मिक्स करून घेऊया. तुझी बहीण आलेली आहे. तर हे आपले पोहे झालेले पातळ आहेत. पोह्यांचा चिवडा तयार आहे. पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे. आता आपण याला टेस्ट करून बघूया. थोडासा मी टेस्टसाठी घेतो थोडासा. तर हे तुम्ही पण टेस्ट करून सांगा कसं आहे. मी पण टेस्ट करतो. त्यांनी कसं सांगतील तुम्ही बघून सांगा. अरे हो गाईस, सॉरी तुम्ही खाऊ शकत नाही. उत्तम मस्त झालेला आहे चिवडा. तर याचं आता आम्ही झालंय तिखट, गोड, चांगलं आहे, चांगलं आहे. खारट. मग आता पॅक करून ठेवू. तर आता आपण याला प्लास्टिकमध्ये भरून ठेवूयात, प्लास्टिक पिशवीमध्ये. ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. डू शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. बाय.